नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि मग आबा अद्वैतला विचारत असतात की काय रे अद्वैत, स्वामीनाथांना ते डिझाईन आवडलेत ना? तर अद्वैत म्हणत असतो की हो आबा, त्यांना आपले डिझाईन फारच आवडले. इनफॅक्ट त्यांनी शहरातल्या लोकांसोबत सर्वे केला. त्यानुसार त्यांना असा अंदाज आहे की हे डिझाईन्स आपले सुपरहिट होतील. या गोष्टीचा सगळ्यांना फारच आनंद होतो. कलासुद्धा हे सगळं बोलणं ऐकत असते. आबा म्हणत असतात की हो, खरंच ते डिझाईन फारच सुंदर आहे. आधुनिकता परंपरेचा खूप छान वापर केलाय. आबा म्हणत असतात की त्या स्वामीनाथांचं काम अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. अद्वैत म्हणत असतो की नाही आबा, खरं तर स्वामीनाथन आज आपल्या ऑफिसमध्ये येणार आहेत. तर तितक्यातच आता तिथे डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर आलेले समजतात सगळ्यांना फार टेन्शन येतं. आबा विचारत असतात की काय रे अद्वैत, काही झालंय का? तर अद्वैत म्हणतो की नाही आबा, डेली रुटीन चेकअप. कसं आहे, पुढेही खूप कामं आहेत ना, त्यामुळे चेकअप करून घेतो. आणि मग अद्वैत डॉक्टरांना घेऊन त्यांच्या रूममध्ये जातो. कला विचार करू लागते की याने डॉक्टरांना घरी का बोलावलं? याला पुन्हा काही त्रास झाला असेल का? आबांना फार टेन्शन येत असतं, कारण सरोजही घरी नसते. कला त्यांना म्हणते की आबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी जाऊन बघते. नैना आता राहुलला इशारा करते आणि राहुलसोबत तिला बोलायचं असतं. त्यामुळे राहुलला ती थोडं बाजूला घेऊन जाते. राहुल तिला विचारत असतो की काय ग, काय होतंय का तुला? नैना म्हणते की मला कशाला काय होईल, खरं तर मला ना आज तुझ्यासोबत ऑफिसमध्ये यायचंय. राहुल म्हणत असतो की कशाला, काय गरज आहे? तर नैना म्हणत असते की हे बघ राहुल, मला तुझ्यासोबत बोलायला ऑफिसमध्ये नाही यायचं आहे. मला खरं तर स्वामीनाथांना भेटायचं आहे. मी मागे तुला बोलली होती की नाही, मला मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे. तर स्वामीनाथांच्या नवीन डिझाईनमध्ये मी त्यांची मॉडेल बनू शकते. नैना म्हणत असते की प्लीज ना राहुल, मला प्लीज ऑफिसमध्ये येऊ देत ना. तर राहुल म्हणत असतो की अगं, मला काय वेळ लागलाय का? राहुल आता नैनाला हसत हसत परमिशन देतो आणि म्हणतो की हे प्रेग्नेन्सीमुळे काय अडकून नाही राहायचं. तुला खरंच करायचं आहे ना मॉडेलिंग, तर तू बिनधास्त कर. आणि आता राहुलनेच सपोर्ट केलाय म्हटल्यावरती नयनाला तर फार आनंद होतो. ती लगेचच राहुलला मिठी मारते. रोहिणी हे सगळं दृश्य बघत असते आणि आता रोहिणीला मात्र फारच राग येत असतो. तर सोहम इकडे आता काजल ज्या शॉपमध्ये काम करत असते त्या शॉपमध्ये आलेला असतो आणि आता तो काजलला पिझ्झाची ऑर्डर देत असतो. तर सोहम आता एकाच वेळेस खूप साऱ्या पिझ्झांची ऑर्डर काजलला सांगत असतो. काही मिल्कशेक पण तो ऑर्डर करतो. तेव्हा काजल त्याला म्हणत असते की अरे, एवढं सगळं तू एकाच वेळेस खाणार आहे का? तर सोहम तिला म्हणतो की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माझी ऑर्डर पूर्ण करायची आहे ना फक्त. आज दिवसभर माझ्याकडे फुल वेळ आहे आणि मी इथेच बसून माझे स्केचेस काढणार आहेत. त्यामुळे तुम्ही प्लीज माझी ऑर्डर घ्या. काजल आता फारच चिडते आणि त्याला म्हणत असते की अशी एक डेल ना ठेवून एवढं सगळं जेवण मागवतोयस आणि जर ते तसंच पडलं तर? आणि काय कधीपासून तुम्ही लावलंय, माझ्याशी नीट बोलायचं हां? सोहम तिला म्हणत असतो की तुमची ही पॉलिसी आहेत का? तुम्ही सगळ्या कस्टमरसोबत असं वागतात का? काजलला फार राग येतो आणि काजल आता तिथे असलेले फ्लॉवर्स सोहमला मारायला जाते. तर सोहम तिला थांबवतो आणि म्हणतो की तुम्ही जर अशाच वागत राहिलात ना, तर तुमचा इथून टाटा बाय बाय होईल. तुला ना साधी गंमत कळत नाही का? खरं तर सोहम हे काजलला मदत करण्यासाठी करत असतो, कारण जितक्या साऱ्या ऑर्डर्स काजलला मिळतील तितकं कमिशन काजलचंच वाढणार असतं. सोहम काजलला म्हणतो की अगं, तुम्हाला तुझा मित्र समजतेस ना, मग मित्राची मदत करायला नको का? आणि तू जर अशीच वागत राहिलीस ना, तर इथले सगळे लोक तुला घाबरतील. काजल त्याला म्हणते की अरे, पण आपण तर असंच बोलतो ना, तू शिकवणार आहेस का आपल्याला नीट बोलायला? तर सोहम काजलला म्हणतो की डन, आजपासून तुझी ट्रेनिंग सुरू. त्याआधी तू माझी ऑर्डर घेऊन ये आणि मग तुझी ट्रेनिंग. तर आता काजल आणि सोहमची दोघांचीही डील झालेली असते. तर इकडे अद्वैत हा डॉक्टरांना घेऊन त्याच्या रूममध्ये आलेला असतो. त्याच्या मागोमाग कलासुद्धा आलेली असते. अद्वैतला डॉक्टरांना कसं सांगावं हेच समजत नसतं. डॉक्टर म्हणत असतात की अद्वैत, काही झालंय का? तुम्ही मला डायरेक्ट रूममध्येच घेऊन आलात. तर अद्वैत म्हणत असतो की कसं सांगू, मला तेच समजत नाहीये. कला हे सगळं बोलणं ऐकत असते आणि आता कला विचार करू लागते, चांदेकरला काही त्रास होतोय का आणि त्याने आम्हाला कोणाला सांगितलं का नसेल? अद्वैतला कसं सांगू काहीच समजत नसतं. डॉक्टर म्हणत असतात की अद्वैत, तुम्हा सगळ्यांना मी किती दिवसांपासून ट्रीट करतोय आणि डॉक्टर आणि वकिलांपासून काहीच लपवायचं नसतं. सगळं काही असं निर्भीडपणे सांगायचं असतं.
डॉक्टर म्हणत असतात की हे बघ अद्वैत, तुला सांगायला काही प्रॉब्लेम असेल ना तर मी आपल्यातली गोष्ट कोणालाच सांगणार नाही आणि त्या प्रॉब्लेमवरती मी तुला बेस्ट बेस्ट एकदम बेस्ट सोल्युशन देईन. खरं तर अद्वैतला तरीसुद्धा समजत नसतं की मी नक्की कसा बोलू. अद्वैत म्हणत असतो की रात्री रात्री मला. डॉक्टर म्हणत असतात की कमॉन अद्वैत सांग. तर कला आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट आता कला त्यांच्या रूममध्ये आलेली असते. तर अद्वैत तेव्हा सांगत असतो, खरं तर मी रात्री झोपल्यावरती खूपच घोरतो. कलाला हे ऐकून फारच हसायला येतं. कला तिथे आलेली बघून अद्वैतला फार लाज वाटत असते. अद्वैत तिला म्हणत असतो की तू तू इथे कशी काय आलीस. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की अरे ती इथे नाही आली, ती तुमच्या रूममध्ये आली आणि आता आलीच आहे तर राहू देत ना. कलाला आता अद्वैतच्या ह्या प्रॉब्लेमवरती फारच हसायला येत असतं आणि कला म्हणते की नाही डॉक्टर, त्याला तुमच्या एकट्याशी बोलायचं असेल तर राहू द्यात, मी जाते. आणि असं बोलून कला आता रूमच्या बाहेर जाते. तर कला आता हॉलमध्ये आलेली असते आणि आता आबा तिला विचारू लागतात की सुनबाई काय झालं आहे. तर कलाला मात्र फार गालातल्या गालात हसायला येत असतं. ती म्हणते की आबा, काळजीचं काहीच कारण नाही आहे आणि अद्वैत आला की तोच सांगेल सगळ्यांना. तर आता तितक्यातच डॉक्टर आणि अद्वैत तिथे आलेले असतात. आबा पुन्हा विचारू लागतात. अद्वैत आता डॉक्टरांना तिथून काढून देतो. तेव्हा रजनी विचारते की अद्वैत, अरे काय झालं बाळा, खरंच सांग ना, तू असं रुटीन चेकअपसाठी नाही बोलवणार डॉक्टरांना. तर अद्वैत म्हणत असतो की अगं काकी, मला काहीच नाही झालं आहे आणि आता सगळं काही सांगायला मी लहान आहे का. तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वैत, तिने काळजीपोटी विचारलं. अद्वैत म्हणतो की हो आबा, पण काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. अद्वैत आता डॉक्टरांना बाहेर सोडवण्यासाठी जातो. तर आबा पुन्हा कलाला विचारू लागतात, अद्वैत तर काही सांगत नाही आहे, पण तू तरी सांगा मला. तेव्हा म्हणते की आजोबा, खरं तर काळजीचं काहीच कारण नाही आहे. मी मगाशी नाही का म्हणले, त्याच्या घोरण्यामुळे मला झोप नाही आली, त्यामुळे त्याने लगेच ते मनावर घेतलं. ह्या कारणामुळे आता सगळ्यांना फार हसायला येतं. आबा म्हणतात की एवढंच ना, मग ठीक आहे. कलाने आता हे सगळ्यांना सांगून दिलेलं असतं. तर आता अद्वैत तिथे येतो. तेव्हा रजनी म्हणते की अरे काय अद्वैत, सगळ्यांना किती घाबरवून दिलंस तू. काका म्हणत असतात की अरे अद्वैत, इतकुशा कारणासाठी कोणी डॉक्टरांना बोलवतं का. तर आता अद्वैतला समजलेलं असतं की नक्कीच हे कलाने सांगितलं. अद्वैत आता कलावरती फार चिडतो आणि म्हणत असतो की तू सांगितलं ना, तुला कोणी सांगितलं होतं नुसतं शहाणपणा करायला. कला म्हणत असते की मग तू सगळ्यांना किती प्रश्नात पाडलं. सगळे किती काळजी करत होते आणि मी खरं तर सांगतच नव्हते. मला वाटलं होतं की तू येशील आणि तूच सगळ्यांना काय उत्तरे देशील, परंतु तू काही सांगतच नव्हता. अद्वैत म्हणत असतो की तुला काय गरज होती पण हे सांगायची, तू मुद्दाम केलंस ना मला खाली पाडण्यासाठी. तिथे हॉलमध्येच कला आणि अद्वैतचे खूप भांडणं चालू असतात आणि सगळेजण आता त्या भांडणाची मजा घेत असतात. आबांना फार हसायला येत असतं, कारण अद्वैत आणि कला या दोघांमध्ये कोणीच कमी नसतं. अद्वैत आणि कला दोघंही भांडता भांडताच रूममध्ये जातात आणि ते तिथून गेल्यावरती सगळे मात्र फार हसायला लागतात. तर इकडे सोहम आता काजलला गुड मॅनर शिकवत असतो. कस्टमरशी कसं बोलायचं, कसं वागायचं, फर्स्ट इम्प्रेशन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सोहम आता काजलला सांगू लागतो. काजलच्या सगळंच डोक्यावरून जात असतं, कारण काजलला इतकी गोड बोलण्याची सवयच नसते. सोहम तिला सांगत असतो की आपल्याकडे जे येणारे कस्टमर्स आहेत त्यांना आपण देव समजायचं आणि त्यांच्याशी एकदम गोड बोलायचं. सर्वात प्रथम ते आल्यावरती आपण त्यांना आपल्या इथलं काय स्पेशल आहे ते सांगायचं. तर सोहम काजलला विचारतो की हे बघ, जर तुमच्याकडे एकदम असा चिडचिड करणारा कस्टमर आला आणि जर तो तुला बोलला की हे काय सँडविच दिलंय, चव पण नाही आहे याला, तेव्हा तू काय करशील. तर आता काजल तिच्या स्टाईलमध्ये सांगत असते की अशी एक कानाखाली ठेवून देईल मी त्याच्या, आणि त्याने जास्त स्टिवटिव केली ना तर तिथली खुर्चीच मी त्याच्या डोक्यात घालेल. तर सोहम तिला म्हणतो की बघ, हेच तर नाही करायचं, असं केल्याने काय होईल, पोलीस केस होईल तुमच्यावरती. हे बघ, अशा सिच्युएशनवरती काय करायचं, डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि तोंडात साखर. काजल म्हणते की हे काय आहे, सगळ्यांशी कोणी आलं तरी गोड गोड बोलायचं, हे नाही जमणार बाबा मला. तर सोहम आता तिच्यावरती हसतो आणि म्हणतो की तुम्ही जा आता खरे मॅडममध्ये, मी येतोच. आणि असं बोलून सोहम आता तिथून निघून जातो. तर इकडे राहुल आणि नैना ऑफिसमध्ये आलेले असतात आणि तितक्यातच स्वामीनाथनही तिथे येत आहेत. तर आता नैना लगेचच स्वामीनाथनशी बोलायला जाते आणि म्हणते की तुम्हाला आठवत आहे का सर, या मागेही मी तुमच्याशी एकदा बोलले होते आणि मला मॉडेलिंगमध्ये फार इंटरेस्ट आहे. स्वामीनाथन म्हणत असतात की हो हो, मला चांगलंच आठवतं आहे.
तर आता नैना त्यांना विचारते की आपल्याला नवीन डिझाईन लॉन्च करायचे आहे, तर आपल्याला त्यासाठी ॲड पण करायच्या असतील ना, त्यामध्ये मी जर काम केलं तर अद्वैत आता ऑफिसला निघालेला असतो आणि कलासुद्धा तिथेच असते. कला आता अद्वैतला थांबवते आणि त्याला म्हणत असते की थांब चांदेकर, तू तुझा डब्बा विसरतोयस, डब्बा घेऊन जा. अद्वैतला खरं तर कलाचा फार राग आलेला असतो, कारण सगळ्यांसमोर कलाने अद्वैतची नाचक्की केलेली असते. अद्वैतला कलाच्या हातचा काही डब्बा घ्यायचा नसतो. तो तिला म्हणतो की डब्बा खाली ठेव, मी माझा उचलेल आणि तुला अजिबात माझ्यासाठी काही करण्याची गरज नाही आहे. अद्वैत त्याचा डब्बा घेतो आणि निघतो. परत कला त्याला थांबवते आणि म्हणत असते की थांब चांदेकर. अद्वैत आता फार चिडतो आणि म्हणत असतो की आता काय राहिलंय तुझं, तू मुद्दाम करतेस ना, मुद्दाम मला असा त्रास देतेस ना. कला त्याला म्हणते की नाही रे, तू पुन्हा तुझा रुमाल विसरलास. कला अद्वैतला रुमाल द्यायला जाते आणि पुन्हा हात मागे घेते. अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय तुझं, काय टाइमपास लावलाय हा. तर कला म्हणते की अरे मी असं हातात नाही देऊ शकत रुमाल. असं म्हणतात रुमाल हातात दिल्यावरती खूप भांडणं होतात. अद्वैत तिला म्हणतो की मग तू काय भांडत नाही का माझ्याशी. आणि मग कला तो रुमाल असा डायनिंग टेबलवरती ठेवते. अद्वैत तो रुमाल घेतो आणि तिथून निघतो. तर कला मागे फारच हसत असते, कारण तिला फार हसायला येत असतं. अद्वैतने इतक्या बारीक कारणासाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेण्याचं ठरवलेलं असतं आणि ते फक्त तिच्यासाठीच केलेलं असतं, जेणेकरून तिला झोपता यावं आणि तिला अद्वैतच्या घरनं त्रास होऊ नये. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत रात्रीच्या वेळेस अद्वैत आणि कला दोघेही झोपलेले असतात, परंतु अद्वैतला हे जाणून घ्यायचं असतं की मी झोपेत घोरतो की नाही. म्हणून तो आता कलाला सारखाच उठवत असतो. कलाला त्याला हात लावायचा नसतो, त्यामुळे अद्वैतने आता मोठी काठीच ठेवलेली असते आणि त्या काठीच्या साहाय्याने तो थोड्या वेळाने कलाला झोपेतून जाग करत असतो. कलाची झोप सारखीच मोडत असतो, त्यामुळे कलाला फार राग येतो आणि कला आता एका पॉईंटला उठते आणि अद्वैतवरती ती काठी उगारते. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी कलाला फार आळस येत असतो, तर अद्वैत विचार करत असतो की मी काल रात्री पुन्हा घोरत होतो, म्हणून अति आगाऊची झोपच झाली नाही. आणि आता त्याला हे कलाला विचारायचं असतं, परंतु आता कला आधीच चिडलेली असते. तिच्याशी बोलायचं तरी कसं, अद्वैतची हिंमतच होत नसते. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.